विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा रिझल्ट लागलेला. खूप मुलांचा वाईट रिझल्ट आलाय. 2 बॅक 3 बॅक ऑल डाऊन असा खूप रिझल्ट आलाय असल्यामुळे कंटिन्युअस कमेंट येतात, कॉल येतात आणि कितीतरी मुलं भेटायला येतात. येस, ते मुलं विचारतात सर कॉलेज तर चालू आहे, सकाळी समजा 9:30 ला कॉलेज सुरू झालं, संध्याकाळी 5 पर्यंत कॉलेज असतं. 9:30 ला कॉलेज म्हणजे 1-1.5 तास तर आधी जायचं. समजूया की 8 पासूनच तयारी कॉलेजची करायची. सो 8 पासनं संध्याकाळी घरी आल्यावर थकलेलो असतो, म्हणजे सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 पर्यंतचा टाइम पूर्ण फेल जातो. मग अभ्यास करायचा तरी कसा? विषय नुसते 5-5 नाही, ज्याला 5 आहे त्यालाही कमी मार्क आले त्यालाही टॉप करायचं, किंवा त्याला जो टॉपर झालाय त्याला ते मेंटेन करायचंय, त्यालाही टाइम काढायचा. ज्याला 4 बॅक आहे, 5 बॅक आहे, ऑल डाऊन आहे, 3 बॅक आहे, 2 बॅक आहे, त्यालाही टाइम काढायचा. अभ्यासाचं शेड्यूल कसं असायला हवं? कॉलेज करून कॉलेज तर बंद करता येत नाही, कारण डिटेल क्लासेस पण करायचे, तर टायमिंग कसा काढायचा तेच मी इथे क्लिअर करून देतो. बघा, एकदम सिम्पलसा मी इथे शेड्यूल बनवलेला आहे, फॉलो करा. काय करा, एक तर तुम्हाला आता टायमिंग कमी असल्यामुळे दिवसा सकाळी 8 ते रात्री संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही डायरेक्ट पॅक आहे. कॉलेज क्लासेसमुळे तुम्हाला तो वेळ काढूच नाही शकत. मग आपला वेळ कुठला वापरायचा आहे? रात्री पण खूप जागरण करायचं नाही, मग पहाटेचा वेळ वापरा. पण पहाटे 4-4:30ला समजा उठले तुम्ही, 4:30ला उठल्या आज सुरुवात केली म्हणजे आज उठणार नाही, कारण भरपूर मुलांना पहाटे उठायची सवय नसते. पण ही सवय लावा, डेव्हलप केली तर बनते. मलाही नव्हती, मी डेव्हलप केली, बनली. कितीतरी पोरांना मी शिकवली, त्यांनी डेव्हलप केली, टॉप केलं. तुम्ही वर्गात पहिले येशाल. काय करा, सकाळी समजा 4:45ला उठल्या डायरेक्ट हवेत जा, 5-10 मिनिटं हवेत फिरा, त्या हवेने डायरेक्ट झोप मोडते आणि मग अभ्यासाला बसा फ्रेश होऊन. कळालं तुम्हाला? सो उठल्या काय करायचं, हवेत जाऊन या. म्हणजे समजा 5ला अभ्यासाला उठताय, 4:45 पर्यंत उठता, तर 5ला अभ्यासाला आपण बसतो. तर काय करायचं बघा, शेड्यूल मी असं दिलंय, पहाटे 5 ते 7 मध्ये तुम्हाला पहिल्या 2 तास स्टडी करायचं. इथे सगळ्यात अवघड विषय घ्यायचे, अवघडवाले. का? कारण पहाटे आपलं डोकं सगळ्यात फास्ट चालतं, पहाटे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नसतं, काहीच नाही. त्यामुळे पहाटे सगळ्यात अवघड 2 विषय घ्या. 1-1 तास एक विषय करायचा आहे. नंतर आता कॉलेजमध्ये 8 पासून 7 पासून कॉलेजची तयारी लागली, आंघोळ येते वानगडी, कॉलेज संपलं, संध्याकाळी 6ला घरी आले, 6 ते 7 मध्ये बाकीचे कामं केले, मग 7 ते 9 मध्ये सगळ्यात सोपे विषय घ्या. ओके, घरचे कामं वगैरे संपले, 7 ते 9 मध्ये सगळ्यात सोपे विषय, 2 विषय इथे कव्हर झाले, 2 विषय इथे कव्हर झाले. आणि संध्याकाळी 9 ते पावणे 9:30 पर्यंत जेवण झालं, 15 मिनिटं थांबले, मग 9:45 ते 10:30 या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला या 4 तासाची रिव्हिजन करायची. ही रिव्हिजन केल्याशिवाय झोपायचं नाही. कारण कसं असतं, आपण इथे 1-1 तास 1-1 विषय वाचलाय, 4 तास जे वाचलोय, म्हणजे एका 4 तासाची रिव्हिजन 40 मिनिटात करायची. म्हणजे एका तासाला तुम्हाला एका तासाचा स्टडी तुम्हाला फक्त 10 मिनिटात करायचा आहे. मग आता हे कसं होईल? तर काय करायचं, अभ्यास करताना काय करायचं, शेजारी ना छोट्या शॉर्ट नोट बनवत जायच्या. म्हणजे उदाहरणार्थ थेरी विषय आहे, तर थेरीमध्ये काय असतं, आपण पूर्ण 5 पानं वाचले, त्या एक्झॅक्ट लक्षात कुणालाच राहत नाही. तुम्हाला नाही राहत, तर मलाही नाही राहणार, कुणालाच राहत नाही. आपल्याला थेरीमध्ये काय लक्षात राहतं, समजा काही डायग्राम असली, काही महत्वाचे शब्द असले, पॉइंट असले, तेवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे अभ्यास करताना तेवढं काढून ठेवायचं. म्हणजे समजा 5 पानं वाचले, 5 पानाची शॉर्ट नोट फक्त 5 ते 10 ओळीत होईल, 10 ओळीमध्ये 5 पेजेस. कळालं तुम्हाला? हे अभ्यास करताना करायचं. म्हणजे हे 10 मिनिटं 10 ओळीचे कधी काम येईल? या रिव्हिजनसाठी हे 10 मिनिटाच्या तुमच्या शॉर्ट नोट तयार होतील, त्या तुम्हाला काम येतील. रिव्हिजन कशी कळाली? 10 मिनिटात करायची, 1 तासाची, 4 तासाची 40 मिनिटात. बरोबर. आता हे झालं थेरीसाठी. न्यूमरिकलला काय असतं, स्टेप्स असतात, फॉर्म्युले असतात, तेवढेच लिहून काढायचे, संपलं. बरोबर, शॉर्ट नोट बनते. डेरिव्हेशनला फ्लो लिहून काढायचा, संपलं. क्लिअर? आता हे कसं करायचं सांगितलं. आता हा स्लॉट झाला सोमवारचा पहिल्या 4 विषयासाठी, मंगळवारी दुसरे 4 विषय, त्यांची रिव्हिजन केल्याशिवाय झोपायचं नाही. जर तुम्ही दिवसभराच्या 4 तासाची 40 मिनिटात रिव्हिजन केली नाही, तर तुम्हाला उद्या नवीन विषय घेशाल, तर ते तुम्हाला हे जुने विषय तुमच्या डोक्यातनं डिलीट करून टाकतील, ओव्हरलॅप करून टाकतील. त्यामुळे ते जे वाचलं आहे हे पण लक्षात ठेवायचंय, उद्याचं त्याच्यावर ओव्हरलॅप व्हायला नको. म्हणून आपल्याला हे साईडला आपल्या मेमरीत हे स्टोअर करून ठेवायचंय. त्यामुळे तुम्हाला ही रिव्हिजन करून झोपायचं आहे. कारण का, एवढ्या मोठ्या तुम्ही वाचलेल्या 4 तासाची रिव्हिजन 40 तासात करताना त्याच्या शॉर्ट गोष्टी तुम्ही लक्षात ठेवता. आणि आपल्या बुद्धीची ती तशी मेंटॅलिटी असते की बुद्धी आपली शॉर्ट मध्ये जे केलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवते, पूर्ण डिटेलमध्ये लक्षात ठेवत नाही. म्हणून आपण 3 तासाचा पिक्चर 10 मिनिटातच एखाद्याला सांगतो, 3 तास नाही सांगू शकत. का आपली बुद्धी कशी वर्कआउट करते, माणसाची टेंडन्सी कशी असते की मोठ्या गोष्टीला महत्वाचं छोटं लक्षात ठेवण्याची आपली टेंडन्सी असते. त्याच वेळी म्हणून हा रिव्हिजनचा पार्ट मी इथे मुद्दामून ऍड केलेला असतो की त्या दिवसाची रिव्हिजन त्याच दिवशी. आता बघा, सोमवार मंगळवार मध्ये 4 तास 8 तासात तुमचे 8 विषय तुम्ही कव्हर करता. ज्याला 5च विषय त्याला तर उलटा 1-1 तासाऐवजी त्या विषयाला 1.5 तास देता येईल. 6 विषय, 7 विषय, 10 विषय, या पद्धतीने 10 विषयावाल्याने अजून थोडा टाइम कमी करा. या 8 तासात किती झाले? 2 दिवसात 8 विषय झाले.
बुधवार आणि गुरुवारच्या स्लॉटमध्ये पुन्हा सोमवारचे विषय बुधवारी घ्यायचे आणि मंगळवारचे विषय गुरुवारी घ्यायचे, पुन्हा त्या विषयांचे पुढचे आले, कळालं. आणि मग शुक्रवारी शनिवारी काय करायचं, शुक्रवारी सोमवारी मंगळवारी जे विषय घेतले आपण त्यांचं काय करायचं, रिव्हिजन, सोमवार मंगळवारच्या विषयांची इथे रिव्हिजन करायची प्लस PYQ सोडवायची. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमध्ये या टॉपिक जे आपण इकडे केले, इकडे 4 दिवसामध्ये त्याच्यात कुठले प्रश्न आले ते करायचे आणि पुन्हा रिव्हिजन करून घ्यायची. यस, तुम्ही म्हणजे सर प्रश्नपत्रिका अवेलेबल नाहीये, ह्या प्रश्नपत्रिका कुठून भेटेल, 2019 पॅटर्नच्या सुद्धा पेपर रेफर केले तरी चालेल, सिलेबस मध्ये काही फरक नाहीये, 10% फरक आहे, सो त्या चालतील. किंवा कॉलेजमध्ये क्वेश्चन बँक भेटेल, क्लासेसमध्ये क्वेश्चन बँक भेटते ती करा, कळतंय. एक्सरसाइज युनिट टेस्ट होतात त्या करा. म्हणजे इथे जे अभ्यास केला त्याची रिव्हिजन आणि PYQ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर हे करायचेच. सेम शनिवारी कुठलं करायचं, बुधवारी गुरुवारी जे केलंय त्याचं रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडवायच्या. या पद्धतीने इकडे स्टडी 2-2 दिवसाच्या स्लॉटमध्ये स्टडी, रात्री झोपताना रिव्हिजन आणि शुक्रवारी शनिवारी यांची रिव्हिजन. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आता सगळा अभ्यास काउंट केला तर किती होतो माहिती का, 4 तास, 6 दिवस, रविवारी सुट्टी घ्या, 6 चोक 24 तास. 24 तास तुम्ही अभ्यास करताय. एक युनिट आयडियली किती होतो, 4-5 तासात होतो. मग 24 तासात आपण धरला, 5 तासाचा एक युनिट धरला तर 4 5 25, 5 युनिट तुमचे प्रिपेअर होत आहे डायरेक्ट. इनसेमला आपल्याला हार्डली 2 युनिट असतात. यस, सो 5 युनिट तुमचे एका आठवड्यात होतात. 2 आठवडे स्टडी केला तर 10 युनिट बनतात. सो 6 विषय मिळून किती युनिट असणारे, 12 युनिट असणारे, बरोबर. ह्या पद्धतीने तुम्ही हा शेड्यूल करा अभ्यासाचा आणि याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडाफार टायमिंग नुसार चेंज करू शकता. जरुरी नाही की मी दिला असंच एक्झॅक्ट फॉलो करा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ओव्हरलॅप करा. पण तुमचा जो प्रश्न होता मुलांचा की कॉलेज क्लासेस करून आम्हाला टाइमच भेटत नाहीये, सो हा टाइम मी दिला, असा टाइम काढा. त्यात रिव्हिजन पण मॅनेज होते आणि प्रश्नपत्रिका सोडून फुल रिव्हिजन होती. शॉर्ट रिव्हिजन ही फुल रिव्हिजन, या दोघांमध्ये असा फरक आहे. या पद्धतीने अभ्यास केला तर दर आठवड्याला तुम्ही 24 तास अभ्यास करताय. कॉलेज क्लासेस सगळं मॅनेज करून 24 तास अभ्यास म्हणजे किती मोठं झालं मित्रांनो. 5 युनिट तुमचे असेच होऊन जात आहे, बरोबर. सो या पद्धतीने अभ्यास करा. अजून काही डाऊट आले कमेंटमध्ये लिहा. आणि मी पुन्हा सांगेल, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जर वर्गात पहिले यायचंय, कॉलेजमध्ये पहिले यायचंय तर पर्पल हॅट हे ऍप्लिकेशन आहे आपलं, याला डाउनलोड करा. यामध्ये तुमच्या फर्स्ट इयरचे ऑल विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये आहे. सो कॉलेजमध्ये समजत नाही, टीचर खराब आहे, आपले लेक्चर आपल्या टीचरनी बेस्ट आपल्या भाषेत शिकवलंय. पुस्तकातली लँग्वेज समजत नाही, इथल्या नोट्स वापरा. एक्झाम ओरिएंटेड अनवॉन्टेड गोष्टीने जेवढं पेपरला येतं टॉप करू शकाल तेवढंच दिलंय, म्हणजे कमी वेळेत अभ्यास होतो. मागच्या वेळेचा पूर्ण पेपर सॉल्व आहे, एक्सप्लेन आहे, क्वेश्चन बँक सुद्धा दिली आहे. पुन्हा अभ्यास कसा करायचा, टॉप कसं करायचं, पेपर पॅटर्न कसं, सगळ्या स्ट्रॅटेजी दिलाय. सो ऑल इन वन सोल्युशन तुमच्या फर्स्ट इयर साठी पर्पल हॅट ऍप आहे सगळ्या विषयांसाठी. यस, सो काही डाऊट असेल खाली हेल्पलाईन नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ऍप्लिकेशन वरनं स्टडी करा, या गोष्टी फॉलो करा. या दोघांचा जर मेल तुम्ही घातला तर तुम्ही वर्गात पहिले ना टॉपच करणार. यस, सो बघा काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा. यस, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बाकी अजून काही गोष्टीचा मला गायडन्स लागला आम्हाला तुम्ही पर्सनली येऊन पण भेटू शकता, त्यासाठी पण हेल्पलाईन नंबर आहे. किंवा तुम्हाला क्लासेस आमच्याकडे करायचे असेल ऑफलाईन क्लासेससाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता नगर, नाशिक, पुण्यामध्ये. ओके मित्रांनो, यस, सो टच मध्ये राहा. आपल्याला वर्गात पहिलं यायचं, यासाठी आम्ही एंड सेमला तुम्हाला खूप मदत केली. तुम्हाला आठवत असेल व्हिडिओला 17-18 व्ह्यूज आहे, तेवढे मुलांनी बघितलेले होते. आम्ही कंटिन्युअस मदत करत राहणारच आहे. यस, सो गोष्टी फॉलो करा, वर्गात नक्की टॉप करा, पहिले यशाल. मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करा. थँक्यू.